धापेवड्यात नाला बांधकामावरून वादाला फुटले तोंड. कंत्राटदारावर लावालावीचा आरोप. धापेवाडा वॉर्ड क्रमांक 4 हेडगेवार नगर धापेवाडा येथील लेआउटमध्ये दूरवरून येणारे पावसाचे पाणी वाहून येण्याकरता कुठलीही व्यवस्था नाही. या ठिकाणी संत गजानन महाराज मंदिरा मागील भागात पूर्वापार असलेला नाला लेआउट पाडून प्लॉट बांधकामाच्या धामधुमीत बुजल्या गेला, ज्यामुळे दूरवरून शेतीचे येणारे पाणी या भागात घुसून मोठ्या प्रमाणात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. एवढेच नाही तर येथे वस्ती करून राहत असलेल्या लोकांच्या घरात या पावसाचे पाणी घुसून वस्तीकरांची तारांबळ उडते. मागील वर्षीच्या पावसाळ्यात या ठिकाणी 3 फुटाच्या वर वरून पाणी वाहत होते. याचा प्रत्यय येथे राहणाऱ्या लोकांना तसेच या पूर परिस्थितीची पाहणी करायला येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच मंगला राजेश शेटे आणि ग्रामपंचायत सचिव श्री ईश्वर धुर्वे यांना आला. गेल्या 5 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर या भागातील पाणी वाहून जाण्यासाठी मोठ्या नाल्याचे बांधकाम करणार या आश्वासनाच्या परिपूर्तीचे काम सुरू झाले. मात्र यातही नेहमीप्रमाणे राजकारण शिरले. धापेवाडा इथे विकासाचे राजकारण करण्याऐवजी राजकारणामुळे विकासाची नेहमीच वाढ खुटलेली दिसते. या नाली बांधकामाच्या वेळी कंत्राटदार याने लेआउटचा नकाशा न आणता वस्तीत राहणाऱ्या लोकांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे वादाला नवे तोंड फुटले. त्यामुळे या नाल्याचा विकास होणार की नाल्याचे काम अर्धवट राहून वस्ती भकास होणार हे न समजणारे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या लेआउटमधील रहिवाशांचे म्हणणे आहे की तुम्हाला नाला करायचा असेल तर पूर्वापार असलेल्या नाल्याच्या हिशोबातच नाला करण्यात यावा, अन्यथा हे काम इथेच थांबवावे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा नाला धापेवाडा ग्रामपंचायतीला खूप मोठी डोकेदुखी ठरणार असल्याचे दिसून येत आहे. त्यातही महत्त्वाचे म्हणजे नियमानुसार नाला बांधकाम तर बाजूलाच राहिले, परंतु गेल्या 70 वर्षापासून उभे असलेले कडुनिंबाचे झाड तोडण्यावर भर देण्यात आल्याने या वार्डातील काही रहिवाशांनी कडुनिंबाचे झाड तोडण्यास मज्जाव केला. यावेळी ग्रामपंचायत सचिव ईश्वर धुर्वे, माजी उपसरपंच राजेश शेटे, कंत्राटदार शीतल सवाईतुल, ग्रामपंचायत कर्मचारी विकी वानकेडे सोबतच आलेला मोठा फौजफाटा वाद उद्भवल्यामुळे परत गेला. एकदम तुम्ही म्हणजे एकदम हॅरेसमेंट करू नका. त्यावर मी काही बोललो तुम्हाला? मला सांगा, प्रत्येकाची मोजणी केली, प्रत्येकाच्या घराच्या पुढे काही ना काही आहे. एकदम तुम्ही याच्यावर येऊन राहिले. ठीक आहे ना, तुमची डेटा आम्ही सोडू. तुमच्या याच्यावर येतच नाही. त्याईनं कर म्हणलं तुमचा विषय आम्हाला वाहतूक काय फायदा नाही. यांचा जिना मी तुम्हाला काय बोललो? प्रत्येकाचं काही ना काही पुढे मी काय म्हटलं तुम्हाला? आम्ही त्यासाठी सह्या घ्यायच्या आहे. तुम्ही जर म्हणत असाल प्रत्येक 2 मोजून घेतो. काय समोर आला दिसून राहिलं, मोजलंही आम्ही, समोर आला, म्हणून त्यासाठी आम्ही इथं आलो. तुम्ही सह्या करा तुम्हाला जर वाटत असेल. आणि ह्या 2 महिन्यापासून फेटर कामाला आम्हाला तुम्ही राहता का आम्ही राहतो इथं? तुमच्यामुळे ह्या मागून थांबते म्हणजे तुम्ही तुमच्या जेव्हा तुम्ही सांगा काम थांबून राहिलं, तुम्ही म्हणतात काम बंद ज्या जेसीबी घेऊन जा, त्या जेसीबी घेऊन जा. काम बंद केलं नाही का? आम्ही नाही करावं का काम? आम्ही नाही करा काम. आम्हाला काम वाटेल तू इथलं पण इकडे अलग बोलतो आणि तिकडे अलग बोलतो. मेंबरला सांगता का ज्याचं तोडून द्या. आणि आता त्या मॅडम जाऊन तोडायला मी तुम्ही कसं बोलले सांगितलं ना, तोड म्हणून तुम्ही सांगितलं. अर्ज लावला मी ना आम्हाला नाल्याची आवश्यकता नाही आहे. आम्हाला नाल्याची आवश्यकता नाही. बंद करा. इथं का भांडणं लावू नका कोणी. भांडणं लावला इथं पहिले सांगितलं तुम्ही राजकारण करा. आम्हाला कसं करायचं आहे इथं? ते लावून राहिली भांडणं, त्याच्या घरी येऊन बसते, हे इथे मागणी पाठवते. काय गरज येते? मी गाईची मेण आहे का? मोल्ल्यातला नाला बाई नाही. तुम्ही साला टाका मनातून लाईन करा डिवायडर लावा. आम्ही म्हणाय नाही. रास्ता आम्हाला होते ना.
तुम्हाला आपण रोज आहे. समजून राहिले का मोहल्ल्यातल्या लोकांना तुम्हीच कामं करून राहिले नाल्याचे कामं नाही केले का आधी? तुम्ही सांगू मला काम केलं पाहिजे सिद्ध केला का तुम्ही काम थोडा मग हो थोडा तुम्ही गाडी थोडा रोड उचलून द्या मला त्या रोड मोजून द्या रोडच्या हिशोबाने तुम्ही नाली करा काम खतम बिलकुल भांडण नका. का तुमच्या गावात नकाशे नाही का लेआउटचे हा मग तुमच्या लेआउट नाही का मॅप नाही का तुझ्यापाशी मग मॅपच्या हिशोब काम करा तुम्ही मग रिकामी वाद करता आमच्यामध्ये लावून देता भंगडे आम्ही मुल्ला जातो ना तुम्ही सोडून जाता तुम्ही सांभाळा 5 वाजता सर्व्हिस करा नाही का लग्नात म्हणते हे म्हणते काहून अधिकार आहे आमच्यावाला म्हणण्याचा अरे बाबा तुम्हाला तुम्ही आता 25 नागरिक आहे गावात बनले कुणाला बोलणार आहे तुम्हाला बोलतो एकानं केलं तर सगळे लोक मग सगळे